रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरीन गोल्ड बॉन्डचा रिटर्न बघून नागपूरच्या सुवर्णाने SGB मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय। गोल्ड बॉन्डची पहिली सिरीज जी नोव्हेंबर 2015 मध्ये लॉन्च करण्यात आली होती ती 30 नोव्हेंबर 2023 ला मॅच्युअर झाली। मागच्या 8 वर्षात सोन्याच्या किमतींमध्ये 128% वाढ झाली। तसेच गोल्ड बॉन्डवर दरवर्षी अतिरिक्त 2.5% व्याज देखील दिलं जातं। या दोन्हीची बेरीज केली तर गोल्ड बॉन्डवर गुंतवणूकदारांना मागच्या 8 वर्षात एकूण 150% रिटर्न मिळालाय। विशेष म्हणजे गोल्ड बॉन्डवर मिळणारा कॅपिटल गेन हा पूर्णपणे टॅक्स फ्री असतो। गुंतवणूकदारांना केवळ व्याजावर इन्कम टॅक्स भरावा लागतो। त्यामुळे या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना 12.6% CAGR रिटर्न मिळालाय। एवढा आकर्षक रिटर्न बघितल्यानंतर सुवर्णासारखे अनेक गुंतवणूकदार या गुंतवणुकीकडे आकर्षित झालेत। 18 डिसेंबर 2023 ला गोल्ड बॉन्डची नवीन सिरीज गुंतवणुकीसाठी खुली झाली होती। मात्र त्यावेळेला सुवर्णाकडे पैसे नव्हते। आपल्या हातातून चांगली संधी गेली म्हणून ती नाराज झाली आहे। मात्र गोल्ड बॉन्ड गुंतवणुकीसाठी खुले झाल्यावर आपण खरेदी करू शकलो नाही तरी काळजी करायचं काहीच कारण नाहीये, कारण हेच बॉन्ड आपण सेकंडरी मार्केटमधून खरेदी करू शकतो। ज्या वेळेला तुमच्याकडे पैसे असतील तेव्हा तुम्ही सेकंडरी मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंजवर गोल्ड बॉन्डची खरेदी करू शकता। मात्र यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असलं पाहिजे। तुम्ही ब्रोकरकडून किंवा ग्रो, पेटीएम सारख्या ॲपचा वापर करून गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकता। ज्या प्रकारे एखादी कंपनी IPO लॉन्च करते आणि नंतर त्या शेअर्सचं लिस्टिंग होतं त्याच प्रकारे गोल्ड बॉन्ड्सचं देखील लिस्टिंग होतं। गुंतवणूकदार त्यांना पाहिजे ते गोल्ड बॉन्ड सहज खरेदी करू शकतात। त्यानंतर सोन्याच्या किमतींमध्ये होणाऱ्या चढ उतारानुसार बॉन्डच्या किमती कमी जास्त होतात। मात्र गोल्ड बॉन्डवर जे व्याज मिळतं त्याच्यामध्ये थोडं नुकसान होऊ शकतं, कारण गोल्ड बॉन्डवर मिळणारं व्याज इश्यू प्राइसच्या 2.5% असतं। समजा काही वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या सिरीजमध्ये बॉन्डची किंमत 4,000 रुपये असेल तर 4,000 रुपयावर 2.5% म्हणजे वर्षाला 100 रुपये व्याज मिळेल। मात्र हाच बॉन्ड गुंतवणूकदारांनी सेकंडरी मार्केटमध्ये 5,000 रुपयाला खरेदी केला तर त्याला 100 रुपयेच व्याज मिळेल। मात्र त्याची खरेदी किंमत 5,000 रुपये आहे, त्यामुळे टक्केवारीचा विचार केल्यास त्याला केवळ 2% व्याज मिळेल। समजा सुवर्णाने सेकंडरी मार्केटमधून गोल्ड बॉन्ड खरेदी केले आणि तिला कॅपिटल गेनवर टॅक्स वाचवायचा असेल तर तिला मॅच्युरिटीपर्यंत गुंतवणूक होल्ड करावी लागेल। जर तिने मॅच्युरिटी पूर्वीच बॉन्ड विकले तर तिला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल। जर 1 वर्षाच्या आत गोल्ड बॉन्डची विक्री केली तर त्यावर तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल। 1 वर्षानंतर प्रॉफिट बुक केला तर 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल। जर तुम्हाला इंडेक्सेशनचा लाभ पाहिजे असेल तर 20% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल। जर बॉन्ड मॅच्युरिटीपर्यंत होल्ड केले तर मात्र कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागणार नाही। सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आहे, त्यामुळे सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता अधिक आहे। लॉंग टर्ममध्ये सोन्यावर साधारण 10 ते 11% वार्षिक रिटर्न मिळतो असं ऐतिहासिक आकडेवारीतून लक्षात येतं। त्यावर आणखी 2.5% व्याज मिळालं तर गोल्ड बॉन्डवर साधारण 12-13% रिटर्न मिळू शकतो। त्यामुळे गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला अनेक तज्ज्ञ देत आहेत। गोल्ड बॉन्डची सिरीज लॉन्च झाल्यावर ते खरेदी करण्याचा प्रयत्न करा। मात्र पैशाअभावी गुंतवणूक करणं शक्य झालं नाही तरी काळजी करू नका। सेकंडरी मार्केटमधून तुम्ही पाहिजे तेवढे गोल्ड बॉन्ड सहज खरेदी करू शकता।